हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी थकलेल्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक विसावा, आरामदायी जो कोपरा हवा असतो, तो म्हणजे शांततेचा व निसर्गरम्य वातावरणाचा. असा हा कोपरा आपण कुठेही तयार करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला त्या गोष्टींची आवड असणं महत्त्वाचं असतं. घरात बाल्कनी असल्यावर घराला छान शोभा येते. प्रत्येकाच्या घरात बाल्कनी असते. आत्ताच्या मॉडर्न जगात शहरीकरणामुळे घरात भली मोठी बाल्कनी जरी दिसत नसली तरी छोटीशी गॅलरी ही असतेच. हा एक घराचा सुंदर कोपराच असतो, जिथे आपण विविध प्रकारची झाडे लावतो, रोपांच्या कुंड्या ठेवतो. ही गॅलरी हिरवीगार दिसावी आणि इथली जागा स्वच्छ असावी याची आपण पुरेपूर काळजी घेतो, जेणेकरून सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत या बाल्कनीत किंवा गॅलरीत बसून मस्त असा चहाचा आनंद घेता यावा. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमची बाल्कनी किंवा गॅलरी छानपैकी सजवायची असेल तर आज मी तुम्हाला त्या संदर्भात काही टिप्स सांगणार आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या बाल्कनीला किंवा गॅलरीला एक नवीन असा लुक देऊ शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात. नंबर 1, तुम्ही तुमच्या बाल्कनीला किंवा गॅलरीला सुंदर लुक देण्यासाठी या वॉल प्लांटरच्या मदत घेऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईट्सवर तुम्हाला विविध प्रकारचे वॉल प्लांटर पाहायला मिळतील. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटप्रमाणे देखील खरेदी करू शकता. हे वॉल प्लांटर तुम्ही गॅलरीत लावल्यानंतर यात तुम्हाला कुंड्या ठेवायला मदत होते आणि बाल्कनीत जागा देखील पुरेशी राहील. हे वॉल प्लांटर अधिक सुंदर दिसतात. वॉल हँगिंग, पेंटिंग आणि आकर्षक लाईटच्या मदतीने तुम्ही तुमची बाल्कनी किंवा गॅलरी सुंदर सजवू शकता. दुसरा पॉईंट आहे आपला बर्ड हाऊस. बर्ड हाऊस तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता. तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीमध्ये सुद्धा हा बर्ड हाऊस ठेवू शकता. अर्थात बर्ड हाऊस म्हणजे काय तर पक्ष्यांचं छोटंसं घरटं, जसं की आपण पिंजरा देखील म्हणतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पक्ष्यांचे घर अर्थात बर्ड हाऊस ठेवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पक्षी यात पाळू शकता, जेणेकरून ते या घरात राहतील आणि बाहेर घाणही होणार नाही. अधूनमधून या बर्ड हाऊसमधील पक्ष्यांना अन्न आणि पाणी ठेवा. आपल्या सहजीवनामध्ये आपल्याला पक्ष्यांची देखील तेवढीच गरज असते. तुमच्या बाल्कनीला अजून सुंदर बनवणारी तिसरी गोष्ट आहे हँगिंग प्लांट्स, अडकवणारी झाडं. आधीच जागा आपल्याकडे अपुरी असते, त्यामध्येही नीटनेटकेपणा आपल्याला पाहिजे, तर त्यासाठी हे हँगिंग प्लांट्स आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. आजकाल भलतीच क्रेज पाहायला भेटते ह्या हँगिंग प्लांट्सची. जिथे पाहाल हॉटेल्स, ऑफिसेस अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे हँगिंग प्लांट्स दिसतील. गॅलरी किंवा बाल्कनी सजवण्यासाठी ह्याचा परफेक्ट असा वापर आपण करू शकतो. हे हँगिंग प्लांट्स दिसायला अतिशय सुंदर दिसतात. जर तुमची बाल्कनी किंवा गॅलरी जर लहान असेल तर तुम्ही या हँगिंग प्लांट्सचा वापर करू शकता. यामुळे गॅलरीला सुंदर लुकही मिळेल आणि जागाही पुरेशी राहील. या प्रकारच्या हँगिंग प्लांट्समध्ये रंगीबेरंगी रोपे देखील तुम्ही जरूर लावा, ज्याने सुशोभीकरणाला अजून मदत होईल. या हँगिंग प्लांट्स बरोबरच तुम्ही तुमच्या बाल्कनीला सुशोभीकरण देण्यासाठी निरनिराळ्या पेंटिंग्स देखील वापरू शकता. तुमचे जे बाल्कनीचे वॉल आहेत ते मस्त ग्रीनरीने डेकोर करा किंवा तुम्हाला आवडेल त्या कलरनुसार तुम्ही डेकोर करू शकता. या बाल्कनी बागेसाठी महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम येतं पाणी. माती कमी असल्याने पाणी मात्र जपून वापरा. गरजेपेक्षा जास्त पाणी त्यांना देऊ नका. दुसरा पॉईंट येतो तो सूर्यप्रकाश. प्रत्येक झाडाला वेगळ्या सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यानुसार त्या झाडांची तुम्ही निवड करा. सावलीत वाढणारी झाडे देखील आजकाल उपलब्ध आहेत. मातीमध्ये शेणखताचा किंवा रेती माती यांचे योग्य असे मिश्रण करून
वापरा. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण झाडांना किंवा एखादं झाड लावतोय तर त्या झाडामध्ये ते झाड लावताना त्या मातीमध्ये खतांचा वापर करा, मिक्स करा, त्यानंतर तुम्ही ते झाड लावा. तुमच्या कुंडीचा आकार हा झाडाच्या गरजेनुसार निवडा. खत, जे काही तुम्ही खत वापरणार आहात तर ते असणं गरजेचं आहे. जे काही खत वापराल ते नैसर्गिक असू द्या. झाडांची देखभाल करण्यासाठी कमी जागेत वाढणारी झाडे घ्या. त्याचे फायदे काय आहे, तर ही झाडं लावल्याने किंवा सुशोभीकरण केल्याने आपल्यालाच फायदा होतो. निसर्ग नेहमी माणसाला फायदेशीरच गोष्टी देतो. उलट तसं बघायला गेलं तर आपल्याकडून म्हणावी अशी मदत आपल्या निसर्गाला कधीच होत नाही. जर या जगात फ्री काही भेटत असेल ना, तर निसर्गाकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी फ्री भेटतात. ही झाडं, हा बगीचा तुमच्या घराची शोभा वाढवते. एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भेटत राहते. आपल्याला शुद्ध हवा मिळते, ताण कमी होतो, मन देखील प्रसन्न राहतं. जेवणात किंवा औषधांमध्येही वापर करता येतो. असे बऱ्याच गोष्टी या निसर्गाकडून आपल्याला भेटतात. हिवाळा ऋतू हा फुलांसाठी एक उत्तम ऋतू मानला जातो. फुलांची झाडं आपल्या बाल्कनीत आणि बागेचे सौंदर्य वाढवतातच, पण आपल्या घरातील वातावरण देखील ते अगदी ताजेतवाने करून टाकतात. या ऋतूत दररोज झाडांना पाणी देण्याची खास अशी गरज देखील लागत नाही. मात्र काही लोकांना असे वाटते की झाडे मात्र थंडीतच वाढतात, पण असं नाहीये. उलटं आजच्या या लेखात हिवाळ्यात भरपूर फुलणाऱ्या 5 फुलांच्या रोपांबद्दल आपण जाणून घेऊयात. ते कसे लावायचे तेही जाणून घेऊयात. हिवाळ्यामध्ये तुम्ही झेंडूचं झाड, गुलाबाचं रोपटं किंवा विविध अनेक फुलांची रोपटी तुम्ही लावू शकता. थंडीच्या काळात झाडांना पाणी खूप कमी लागतं, त्यामुळे वारंवार असं पाणी देण्याचाही ताण तुमचा कमी होतो. नीटनेटकी काळजी घेतली की ती छान अशी बहरतात. गुलाबाचं झाड, जास्वंदीचं झाड, मनी प्लांट, झेंडू, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं तुम्ही या हिवाळ्याच्या दिवसात लावू शकता. लावताना काळजी घ्यायची आहे की ती जी कुंडी आहे झाडांची, त्याला प्रॉपर खालून होल असले पाहिजे. बारीक बारीक होल करा, जेणेकरून झाडांना घातलेलं पाणी हे त्या कुंडीमध्ये साचून राहणार नाही. ते त्या मातीमध्ये झिरपून प्रॉपर असे बाहेर येईल व झाडांची मुळं सडणार नाहीत. पुरेसं पाणी आणि सूर्यप्रकाश भेटला तरीसुद्धा झाडं अगदी टवटवीत मस्त खुलतात. त्या झाडांना जशी आपल्याला आपल्या शरीरासाठी विटॅमिन्सची, कॅल्शियमची गरज असते, तसं झाडांनाही विटॅमिन, कॅल्शियमची गरज असते. नुसतं पाण्यावर त्यांचंही चालत नाही. त्यामुळे आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, तर आपण त्यांना नैसर्गिक खतं वापरून त्यांना पोषक असं कॅल्शियम, विटॅमिन देऊ शकतो. तर तुमच्या आजूबाजूच्या नर्सरीमधून तुम्हाला ही खतं उपलब्ध देखील सहज होतात. तर ही खतं मातीमध्ये योग्य प्रमाणातच मिसळून वापरायची आहेत. त्यानंतर बघा तुमची झाडं कशी तुमच्याशी हसू, खेळू आणि बोलू लागत आहेत. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, घरामध्ये एक जिवंतपणा निर्माण करण्याची जर ताकद जर कोणामध्ये असेल शांत राहून, तर ती फक्त आपल्या या झाडांमध्ये असते. तुम्ही एकदा शांत वातावरणात एकांत साधून त्यांच्याशी बोलू पहा. झाडं देखील बोलतात, तुमचं मन ओळखतात, तुमच्या आवाजाला देखील ते प्रतिसाद करतात. पण त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलणं ट्राय केलं पाहिजे. नुसतंच बोलत नाही तर खूप काही शिकवून जातात. हो, हा निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो, ज्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदल देखील घडवू शकतो. औषधी असं जर तुम्हाला काही हवं असेल तर तेही तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता. तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही तुळस, गुलाब, अपराजिता, मनी प्लांट, लिंबू यांसारखी झाडे अगदी उत्तम आहेत, जी कमी जागेत, कमी प्रकाशात किंवा जास्त उन्हातही चांगली वाढतात आणि हवा शुद्ध करतात. पाणी मात्र त्यांना फक्त जपून द्यावे लागते. योग्य माती निवडा आणि कुंडीचा आकारसुद्धा त्यांच्या गरजेनुसारच ठेवा. झाडांची निवड
हवामान आणि जागेनुसार करा, जेणेकरून तुमची बाल्कनी ही सुंदर आणि हिरवीगार राहील. बाल्कनीसाठी झाडांचे पर्याय कोणते असतील चांगले, तर पहिला म्हणजे औषधी प्रकार तुम्ही निवडा. तुळस. तुळस ही सर्दी खोकल्यावर अगदी उपयुक्त आणि रामबाण उपाय आहे. तुळशीचा काढा आपण सर्दी खोकल्यासाठी तुम्ही बघितलाच असेल की आजी, आपली जुनी काही जी पिढी होती ती कायम सांगायची की तुळशीचा काढा घेतल्यानंतर बराचसा लहान मुलांना देखील फरक पडतो. फुलांची झाडं जर बघत असाल तर गुलाबही विविध रंगांमध्ये आजकाल आहेत. लाल, पिवळे, गुलाबी अशी बरीच गुलाबाची फुलं जी आपल्याला देवपूजेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. बाहेर प्रत्येक वेळेस विकत आणण्याची देखील गरज भासणार नाही. पैसे वाचतील आणि वेळही वाचतो. पेटुनिया. ऑफिस टाईममध्ये ही पेटुनियाची फुले किंवा रोपे वापरली जातात. ही वर्षभर ह्या झाडांना फुले येतात. फळांची छोटी झाडे लावू शकता, लिंबू, ड्रॅगन फ्रूट या. पण ही झाडं तुम्हाला कलमातून लावायला लागतील. यांना कलम करावा लागतो, त्यानंतर ती योग्य अशा वेळेने वाढतात. सजावटीसाठी तुम्हाला मनी प्लांट सर्वात बेस्ट आहे. इतका सुंदर दिसतो ज्याने घराला खूप जास्त शोभा येते. तुम्ही आजकाल बघत असाल गणपती डेकोरेशनसाठी किंवा अजूनही कोणत्या लहान सहान कोणत्याही कार्यक्रमांसाठी डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल मनी प्लांट वापरले जातात. पण मी बोलते की काय गरज आहे, जर आपण ह्याच झाडांना योग्य पद्धतीने पाणी, पुरेसा असा सूर्यप्रकाश किंवा खतं देऊन जर काळजी घेऊन वाढवलं ना, हा जिवंतपणा तुम्हाला देखील अनुभवायला भेटेल आणि वातावरण हस्तखेळतं आणि सुशोभीकरणाचं देखील राहतं. जर तुम्हाला देखील माझ्यासारखी झाडांची, हिरवळ वातावरणाची खूप आवड असेल तर नक्कीच हे पर्याय वापरून तुम्ही तुमची गॅलरी अगदी सुशोभित करू शकता व वाटेल त्या वेळेला एक शांत कोपरा निवडण्यासाठी तुम्ही तुमचा गॅलरीचा योग्य असा वापर करू शकता. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारे मला कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा व हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.